तिवसा तालुक्यातील भांबोरा येथील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून त्रास देत आहेत। अप्पर वर्धा धरणाच्या कालव्याच्या पाझरामुळे होणाऱ्या नुकसानीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। तिवसा तालुक्यातील भांबोरा येथील शेतकरी गेल्या 10 दिवसांपासून अप्पर वर्धा धरणाच्या कालव्याच्या पाझरामुळे त्रस्त आहेत। कालव्यामधून रब्बी हंगामासाठी पाणी सोडले जातं, परंतु कालव्याला अनेक ठिकाणी भरदाळे पडल्यामुळे आणि गतीमुळे पाणी शेतामध्ये साचत आहे। पहिला मुद्दा, कालव्याची गळती थांबवण्याचे कोणतेही ठोस उपाय करण्यात आलेले नाहीत। तर दुसरा मुद्दा, शेतकऱ्याचे पीक नष्ट होऊन त्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। तर तिसरा मुद्दा, कालवा विभागातून समस्या सोडवण्यासाठी उदासीनता दाखवली जात आहे। चौथा मुद्दा, रब्बी हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर पाचवा मुद्दा, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही योग्य प्रतिसाद मिळत नाही। नमस्कार, माझं नाव दिनकर दयारामजी खंडार असून माझं शेत मौजा भांबोरा तालुका तिवसा जिल्हा अमरावतीमध्ये 164 गट क्रमांक आहे। ते उजव्या मुख्य कालव्याला लागून असल्यामुळे मुख्य धरणापासून जवळपास 50 ते 51 किलोमीटरवर माझं शेत आहे, मुख्य धरणापासून। तर ते गेल्या 10 वर्षापासून जवळपास मला रब्बीसाठी कोणतंही उत्पन्न होत नाही। मी पेरून पहिलं ट्राय केला, माझं 6.25 एकर शेत आहे, त्याच्यापैकी 5 एकर शेत तर जवळपास दरवर्षी जातेच। यावर्षी मी ट्राय करून पाहिला, प्रयत्न करून पाहिले, पण शासनाकडे अनेक तक्रारी केल्या। थातूर मातूर 2 वर्षाच्या आधी एक कॅनलला लागून नाली काढून दिली, त्यानेही पाणी काही उपयोग झाला नाही। तरी माझं शेत तर वारंवार मी तक्रारी करून राहिलो, फोटो पाठवून राहिलो। शासन स्तरावर कुठलीही याच्यात ठोस अशी उपाययोजना काढली नाही। येतात, पाहून जातात, आमच्याकडे नाही। शाखा अभियंता म्हणते आमच्याकडे नाही, हे मोठं काम आहे, कार्यकारी अभियंताकडे जा। तिकडे गेलो, त्यांनी पाहणी केली, पण त्याचे थातूर मातूर चौकशी केल्याशिवाय काही नाही। आता त्यांनी JCP आणली होती काल परवा वगैरे। आम्ही ह्या ओल्यात कसं JCP करणार आहे, काय करणार आहे, कसं काम होणार आहे, मी साहेबांना दाखवलं। तुम्हाला करायचं असेल तर करा म्हटलं, माझी ना नाही, पण थातूर मातूर करू नका। एक तर माझं एवढं क्षेत्र असल्यामुळं, संयुक्तिक क्षेत्र असल्यामुळं मी अपंग शेतकरी आहे। त्याच्याबरोबर माझा उदरनिर्वाह चालते आणि मुलांना बाळांना काय करायचं। दरवर्षी माझं अतोनात नुकसान होत आहे। त्यांना सांगितलं मी, मला नुकसान भरपाई द्या। गेल्या 10 वर्षापासून मी जर इतकं जर हे काकूत करत असन, कालवा नेण्याबद्दल, पाणी नेण्याबद्दल शेतकऱ्यासाठी नेते याच्यात माझं कुठलंही दुमत नाही। कारण ही होती तिवसा तालुक्यातील भांबोरा येथील शेतकऱ्यांची व्यथा। प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज।